रोजच डाळ भात. दुपारचं मला भातच लागतं. आम्हाला गरम गरम भात, डाळ भात किंवा मसाला भात किंवा खिचडी भात. मग रोज हे बनवत असते. तर आज घरी अंडे पण होते. म्हटलं चला अंडा भात बनवूया. अंडा भात म्हणजे तुम्ही याला अंडा बिर्याणी पण बोलू शकता. मी याला अंडा बिर्याणी नाव देऊ शकते. तर मी तेच नाव दिले. आज माझ्या मुलीचं पण इच्छा होतं की आपण आज अंडा बिर्याणी बनव मम्मा. ती नॉनव्हेज तर खात नाही आहे, फक्त अंडं खाते, चिकन मटन वगैरे खात नाही. तर तिच्यासाठी मला रोजच अंडं बनवावं लागतं. ती काय बनव म्हटली की ते मला बनवून द्यावंच लागतं, कारण खुशी खुशी देते मी तिला बनवून, कारण मला आवडतं माझ्या मुलांच्या आवडीचं बनवून त्यांना देणं. तर बघा एकदम सिंपल आणि छान रेसिपी आहे. एकदम सिंपल म्हणजे कमी मसाल्यामध्ये एकदम टेस्टी मस्त बनला आहे. दिसायला पण मस्त आहे. पुढे पुढे तुम्ही बघू शकता. तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले, 6 अंडी घेतले. दुपारचं आम्ही दोघीच मायलेकी होतो खायला, म्हणून दुपारी ती स्कूलवरून आले की मग तिला गरम गरमच लागतं जेवायला. मला पण असं मला कसं, मला समोरच्यांना एकदम गरम गरम करून द्यायला आणि दिलं तर ते लोक मन भरून खाल्ले पाहिजे असं मला खूप आवडते. मग ती आली की मला गरम गरमच त्यांना देऊ वाटतं. तिला दिलं मी गरम गरम जेवण बनवून, तर ती खुश. मग ती ट्युशनला वगैरे जाते. असं माझं एकदम सिंपल रेसिपी आहे. तुम्ही फॉलो करा. आणि काय तुमचं रेसिपी कसं आहे ते पण मला कमेंट करून सांगा हां. तुम्हाला कशी वाटली माझा हा छोटा असा व्हिडिओ. माझा फर्स्ट वॉइस आहे व्हिडिओमध्ये. नाहीतर मी व्हिडिओ तर जास्त टाकलेच नाही, 2-3च टाकले. त्यात पण एकच टाकले, त्यात म्युझिकच टाकले होते. याच्यात मी फर्स्ट टाईम वॉइस टाकते. बोलण्यामध्ये थोडंसं गडबड झालं तर प्लीज समजून घ्या हां. हळूहळू सगळे माझे शॉर्ट्सच आहेत. कसं आहे माझं आता शिकायचं आहे मला वॉइस टाकायचं, व्हिडिओ टाकायचं मला. तर म्युझिकमध्ये, फक्त म्युझिकमध्ये काय एवढं हे नाही ना, म्हणजे असं व्हिडिओज मला कंटिन्यू करायचं आहे म्हटलं तर किती मी म्युझिक टाकणार. त्यापेक्षा आपण आपलं वॉइस टाकलेलं बरं, म्हणून मी आता स्टार्ट केली वॉइस टाकायचं. फर्स्ट माझा वॉइस आहे व्हिडिओमध्ये. तर प्लीज तुम्हाला कसं वाटलं ते मला प्लीज सांगा खरंच हां. तर तुम्ही माझा रेसिपी पण फॉलो करा. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप खूप कमी मसाल्यामध्ये खूप टेस्टी भात बनला आहे. एवढा टेस्टी की माझी मुलगी हमेशा खुश होती माझ्या जेवणावरून. काय बनव म्हटली की मी बनवून देते. मम्मा मस्त अशी बोलते. एवढं काय नाही आहे. म्हणजे मी काय व्हिडिओ करते, मी स्पेशल करून व्हिडिओ अपलोड नाही करत आहे. जे माझ्या घरी बनतं जेवण, साधं सिंपल आम्ही जे खातो तेच व्हिडिओ बनवून मी अपलोड करत असते. मी स्पेशल व्हिडिओसाठी अपलोड करायचं आहे म्हणून मी स्पेशल काहीतरी बनवते. मग मी असं नाही, कारण एक दिवसाचं तर आपलं नाही आहे, रोजच काय स्पेशल बनवायचं. म्हणून आपण घरूनच स्टार्ट केलं. मी तर घरूनच स्टार्ट केली की घरी जे माझं बनते तेच मी व्हिडिओ अपलोड करते. भलं ते सगळ्यांना माहिती असते, पण आपलं पण इच्छा मांडायचं असतं तिथं. आपलं कला असतं ना, काहीतरी आपली रेसिपी असती. माझी रेसिपी मांडली, कोणाला आवडलं नाही आवडलं, आपल्याला असं वाटतं ना की चला आपलं तर स्वयंपाक आपण रोजच खातो आपल्या पद्धतीचा बनवून. तर आपण समोरच्यांचं एकदा ट्राय केलं तर कसं वाटेल, नक्की आवडेल आपल्याला. मी पण कधी कधी असंच करत असते. मला येतं तरीसुद्धा मी यूट्यूबमध्ये सर्च करून बघते की हे कसं बनवायचं, अजून बेहतर कसं होतं ह्याच्याहून छान, असं यासाठी मी बघते. तर तुम्हाला आवडेल का नाही माहीत नाही मला, पण नक्की आवडेल माझं रेसिपी. तुम्हाला ट्राय करा एकदा. हा बनवून झाला माझा अंडा बिर्याणी. तर कसं वाटलं तुम्हाला माझी रेसिपी, माझं व्हिडिओ, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. दिसतोय ना मस्त छान. थँक्यू.